नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी म्हणा टिफिनसाठी अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया। तर पीठ कोणते कोणते घेतलेले आहे? ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ। आता ही 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि 1 चमचा चणा डाळीचं पीठ घेतले। जर तुमच्याकडे थालीपीठची भाजणी वगैरे असेल का नाही तर त्या जरी घेतल्या तरी चालू शकते, नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकू शकता, पण असं प्रमाण घ्यायचं जे सांगितलं आहे ते। हे सगळे पीठ टाकून घेऊया आणि थोडीशी पीठ जास्त कमी असली तर चालू शकतात। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी पनीर घेतलेलं आहे, वाटीच्या प्रमाणे 1 वाटी, वजनाच्या प्रमाणे 150 ग्रॅम आहे। एकदम असं बघा तो हे करून घेतलेले, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, किसून जरी घेतले तरी तुम्ही चालू शकते बरं का। ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, तुम्ही ह्याच्यामध्ये पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता। ह्याच्यामध्ये एकदम बारीक कापून घेतलाय 2 चमचे फक्त कांदा घेतलेला आहे। थोडासा ह्याला कांदा जर जास्त असेल ना तरी पण चालू शकते। 1 चमचा जर तुमच्याकडे मलाई असेल ना तर ती जरी टाकली तरी पण चालू शकते। थोडीशी टाकायची हळद, एकदम थोडासा घेतलेला आहे ओवा, तो पण हातावर चोळून घेतलेला आहे। 1 चमचा छोट्या आकाराचा जिरे धने पावडर, त्यात टाकणार आहे मी थोडीशी मिरची पावडर आहे, एकदम थोडीशी घेतलेली आहे। 1 चमचा सफेद तीळ, ती जरा थोडेसे मी जास्त घेतलेले आहेत, तीळ खाल्लेले खरं चांगले असतात। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्यात टाकणार आहे आलं लसूण आणि 1 हिरवी मिरची। हिरवी मिरची घेतलेली आहे छोट्या आकाराची पोपटी कलरची। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी तिखटवाली पण मिरची पावडर टाकलेली आहे। पूर्णपणे हिरवी मिरची जरी वापरली तरी ह्या साहित्याला चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, ह्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही बटर पण टाकू शकता, 1 चमचा तुम्ही तेल पण टाकू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। पण तुम्ही जर कधी असे जर केलं असेल का नाही, पनीरचं धपाटं म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता, दोन्हीतलं कोणतं पण म्हणू शकता, पण ह्याला काय करायचं माहिती आहे का, लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे, हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि पनीर काय केलं होतं मी, बारीक खिसणीनं खिसून घेतलं होतं, वाटीमध्ये भरून ठेवलं होतं। तर आपल्या हिशोबानं म्हणजे पनीर जास्त कमी आहे तुम्ही टाकू शकता। बारीक खिसायचं थोडंसं खिसणीनं, हातानं जरी हे केलं तरी बारीक होतं, पण थोडंसं खिसून घेतलं म्हणजे दिसतंय बघा असं। ह्याच्यामध्ये एकजीव होतं ना त्यासाठी थोडंसं खिसून घ्यायचं। ह्यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी, एकदम पाणी टाकायचं नाही, आणि आपल्याला असं एक गोळा मळून घ्यायचा। थोडं थोडं पाणी टाकून बघा मी अशा पद्धतीत मळून घेतलेलं आहे, तरी त्याच्यामध्ये मला अजून थोडंसं पाणी टाकायचं। जर तुम्ही आपल्याला असं लाटून करत असाल का नाही तर मग एवढंच ठेवा, आणि जर तुम्हाला थापून करायचं असेल का नाही तर मग थोडंसं लूज करायचं। आता आपण बनवायला घेऊया। एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघा, स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला किती मोठे पाहिजेत त्याप्रमाणे करायचं। तेवढ्या पिठामध्ये ना कमीत कमी 6 तरी होतील बघा छोट्या आकाराचे, आणि असं थापून घ्यायचं, पटपट थापलं जातं। अशा पद्धतीने बघा मी थापून घेतलेलं आहे, एकदम पटपट थापलं जातं आणि एकदम पातळ थापायचं। तर काय करायचं, पाण्याचं बोट घ्यायचं, थापताना सुद्धा ना पाण्याचं थोडंसं हात घेऊनच थापायचं। असं थोडं थोडं त्याला काय करू आपण असं होल पाडून घेऊया, म्हणजे काय होतं तेल सोडायला होतं, जास्त जरी मारले तरी चालतात। आणि हे कसं माहिती आहे का, एकदम असं क्रिस्पी भाजून घ्यायचं। गॅसवर बघा मी तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यावर आपण थोडंसं तेल सोडून घेऊया आणि असं पसरून घेऊया। तेल सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे, तेलाच्या जागी तुम्ही बटर जरी लावला तरी चालेल। आणि अशा पद्धतीत उलटून घ्यायचं आणि असं टाकायचं। आणि त्याला काय करायचं माहिती आहे का, वरनं थोडंसं असं पाणी लावायचं, म्हणजे काय होतं निघतं बघा हे अशा पद्धतीमध्ये हो काय असं। आता ह्याला वाटलं तर तुम्हाला एका सांगते, ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा शितुडा मारायचा आणि पॅक झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी। झाकण आपण काढून घेऊया बघा, मस्त अशी वाफ झालेली आहे। पहिलं तर आपण खाली तेल सोडलं होतं, जर तुम्हाला पाणी मारून झाकण नसेल ठेवायचं ना तर थोडं थोडं परत वरून आपण तेल जरी सोडून जरी तुम्ही असं जरी भाजलं तरी चालते बघा, किती मस्त भाजलं गेलेलं। तर थोडंसं आपण खालच्या साईडनं पण तेल सोडू, तेल तूप जे आवडेल ते, हे असे जे आपण जास्त होल केलेले आहेत ना त्यात सोडायचे। आणि जेवढं होता होईल एवढं पातळ करायचं बघा, इतकं पातळ, ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही पातळ केलं तरी पण चालू शकते। खालची साईड पण आपण भाजून घेऊया, खालची साईड आपण भाजली का बघूया बघा, मस्त असे भाजले गेलेले आहे। थोडंसं मी ह्याला तेल लावते अशा पद्धतीने, किती मस्त झाले बघा, एकदम पातळ आणि खूप चविष्ट लागतं बरं का, एकदा करून बघा।
थालपीठ, पराठे खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे. पण तुम्हाला ही पनीरची रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.